नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे की शेतकऱ्यांना जे ई पीक पाहणी सांगितली होती त्या ई पीक पाहणीमध्ये खूप साऱ्या समस्या आणि अडचणी समोर येत आहे। DCS 4040 ॲप शेतकऱ्यांना खूप सारे प्रॉब्लेम उद्भवत आहे। चालू खरीप हंगामासाठी महसूल प्रशासन ई पीक पाहणी कार्यक्रम सध्या राबवण्यात येत आहे। आता ई पीक पाहणी तुम्हाला कशी करायची आहे आणि यासाठी तुम्हाला काय उपाययोजना सुचवायच्या आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की बघा। ई पीक पाहणी कार्यक्रम सध्या राबवण्यात येत असला तरी या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले DCS मोबाईल ॲप 4.0.0 हे चालत नसल्याने शेतकऱ्याची डोकेदुखी वाढली आहे। लातूर जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसापासून जवळजवळ 17 मंडळामध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली असून जिल्ह्यात अनेक भागात झालेले पीक नुकसानाची नोंद कशी होईल याचे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उद्भवले आहेत। यंदा जर बघितलं तर खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावर पीक पाहणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात येत आहे। या काळात शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे। त्यानुसार गतवर्षी ई पीक पाहणीसाठी असलेले वर्जन 3.0.0 हे अपडेट करून यंदा अद्ययावत वर्जन म्हणजेच की DCS 4.40 हे देण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी स्वतः ई पीक पाहणीची नोंद करायची आहे, मात्र मोबाईलमध्ये DCS ॲप चे वर्जन घेऊनही सध्या चालत नसल्याने शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणी वाढलेल्या आहेत। शेतकऱ्यांचे वारंवार हे प्रश्न येत आहे की हे ॲप कधी चालेल। 1 ऑगस्ट पासून जवळजवळ आजपर्यंत म्हणजेच की गेले 20 दिवस पीक पाहणीचे ॲप चालत नाही। शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्न करूनही हे ॲप वेगळे गोल फिरत आहे। शेतकऱ्यांना गोल फिरणाऱ्याचा हार फंडा नव्हे ना, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे। शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीसाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्यानंतर 15 सप्टेंबर पासून सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी सुरू होणार असून ती 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवण्यात येणार आहे। तथापि शेतकऱ्यांनी सहाय्यक अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी असे महसूल विभागाने यापूर्वीच म्हटले आहे। यामुळे हे ॲप कधी चालेल असा सवाल शेतकऱ्यांच्या गावोगावी केला जात आहे। कारण की शेतकऱ्यांना जर ई पीक पाहणी पूर्ण झाली नाही तर त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यांना मिळालेले जे पण योजना आहे त्यांचे लाभ पण सुद्धा त्यांना मिळणार नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी अजून जास्तच वाढलेली आहे। ई पीक पाहणी दरम्यान काही अडचणी असल्यास आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्याच्या मदतीसाठी उपलब्ध असतील असे महसूल प्रशासनाने म्हणजेच की रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन यापूर्वी जाहीर केले। मात्र या पाहणीसाठी DSS म्हणजेच की DCS 40.0 हे ॲप चालत नसल्याने सहाय्यक काय करेल हा खरा सवाल आहे। आता यामध्ये उपाय काय आहे तर DCS 4.0.0 म्हणजेच की हे ॲप चालत नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत। याबाबत अनेक शेतकऱ्यांनी संबंधिताकडे तोंडी तक्रार केल्या। अनेक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीसाठी या ॲपवर सातत्याने प्रयत्न केला, मात्र केवळ गोल फिरण्याशिवाय आणि फिल्टर करण्याशिवाय पुढचा डाटा उपलब्ध करून देत नाही। सकाळी 7च्या आत मात्र हे ॲप चालल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे। म्हणजेच की तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला जर ई पीक पाहणी करायची असेल तर सकाळी 7च्या आत ई पीक पाहणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला ॲप चालेल आणि तुमची ई पीक पाहणी पूर्ण होईल। आणि तुमची जर ई पीक पाहणी पूर्ण झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।